तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता उदयकांचा खून झालेला असतो, पण ते आत्महत्या केलेली आहे अशा पद्धतीने त्याचा खून करण्यात आलेला असतो। वल्लरीने खूपच हुशारीने गुंडांच्या मदतीने उदयकांतला फासाला लटकवून त्याला आता मारून टाकलेलं असतं आणि त्याच्या हातामध्ये एक आता चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवलेली असते। त्याच्यामध्ये उदयकांतने सगळे गुन्हे केलेले आहेत आणि त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली त्या चिठ्ठीमधून दिलेली आहे आणि सगळे गुन्हे त्याने मान्य केलेले आहेत असं वल्लरीने दाखवून दिलेलं असतं। पोलिसांना, ईश्वरीला, अर्णवला, सर्व लोकांना चकवा देण्याचं काम वल्लरीने केलेलं असतं। ती चिठ्ठी तिने स्वतःच्या हाताने लिहिलेली असते आणि मग ती दिलेली असते उदयकांतच्या हातामध्ये आणि इथे उदयकांतला तिने मारून टाकलेलं असतं। सुसाईड नोट ही आता उदयकांतनेच लिहिलेली आहे असं सगळ्यांना जरी वाटत असलं तरी ईश्वरीच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न उभे राहिलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ईश्वरी शोधतच असते। ती म्हणते की कुणी माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवू दे अथवा नको, पण मला पूर्णपणे खात्री आहे की उदयकांतने आत्महत्या केलेली नाही आहे, तर उदयकांतला मारण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच्या मागे त्या बाईचा हात आहे। कारण जेव्हा ईश्वरी तिथून जात असते तेव्हा तिच्या पायाखाली घुंगरू आलेले असतात आणि ते घुंगरू असतात एका बाईच्या पैंजणाचे आणि त्यामुळे ईश्वरीचा संशय हा पक्का झालेला असतो की उदयकांतच्या मृत्यूच्या मागेसुद्धा त्या बाईचाच हात आहे। कारण रमाकांत काकांचा खून हा उदयकांतने केला आहे हे आम्हाला समजलं। म्हणजे इन्स्पेक्टर साहेब हे आता चौकशी दरम्यान उदयकांतचा शोध घेणार, उदयकांतला शोधून काढणार आणि एकदा का उदयकांत पोलिसांच्या ताब्यात आला असता की मग खऱ्या गुन्हेगाराचं नाव समोर आलं असतं। तेव्हा ईश्वरीच्या आता सगळ्या गोष्टी लक्षात येतात। ती सगळ्या गोष्टी पडताळून सारख्या बघत असते। तेव्हा तिला कळतं की याचाच अर्थ इथे आता उदयकांत हा एकदा का पोलिसांच्या हाती लागला असता की मेन सूत्रधार ती बाई समोर आली असती आणि म्हणूनच तिने उदयकांतचा काटा काढला। मग आता पोलिसांनी उदयकांतला जर पकडलं असतं तर तिचं नाव समोर आलं असतं, म्हणून तिने आधीच उदयकांतला मारून टाकलं आणि ती सेफच्या सेफ सगळ्यामधून बाजूला झाली। ही गोष्ट ईश्वरीच्या काय कुणाच्याही लक्षात येईल की अचानकपणे उदयकांत मरतोच कसा? जेव्हा पोलिसांना कळतं की उदयकांत खरा गुन्हेगार आहे तेव्हा तो सुसाईड करतो। ही गोष्ट थोडीफार संशयास्पद आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, ईश्वरी आता खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेत असते आणि त्याच्यामध्येच तिला मदत झालेली असते, ती म्हणजे मामांची। ते जरी मामा असतील तरी ईश्वरीला ते वडिलांसारखेच असतात, तेवढंच ते तिच्यावरती प्रेम करत असतात, तिला जीव लावत असतात अगदी मुलीसारखा। त्यांची खरी सून ही आता नम्रता असली तरीसुद्धा ईश्वरीचा भाबडेपणा, तिचा प्रेमळ स्वभाव आणि चांगुलपणा, माणुसकी ही सगळी मामांना फार आवडत असते आणि मामांचा कळ हा जास्त ईश्वरीच्या बाजूने म्हणूनच असतो कारण तिला माणुसकी असते। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मामा आता ईश्वरीला त्यांच्या पद्धतीने मदत करायचं ठरवतात। ईश्वरी परखडपणे बोलत नाही की तिला मामीवरती संशय आहे, पण तरीसुद्धा इनडायरेक्टली ती विचारण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हा तिला हवं तसं उत्तर काही मिळत नाही। पण शेवटीला शोध सुरू असतो आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये इथे आता वल्लरीच्या विरोधात खूप मोठा पुरावा हा मिळालेला असतो। शेवटीला माणसाची निर्गुण हत्या केल्यानंतर माणसाचं मन जेवढं तळमळलेलं असतं, जेवढं दुखावलेलं असतं, तेवढं आता त्या गुन्हेगाराला आता सहन करावं तर लागणारच ना। रिटर्नमध्ये काहीतरी मिळणारच, ते आता वल्लरीला मिळालेलं असतं। एकतर तिने 2 माणसांचा नाही तर 4 माणसांचा खून केलेला आहे। पहिला सात्विका, दुसरा खून केलेला आहे तिने रमाकांत, तिसरा खून उदयकांत, चौथा खून तिने केलेला आहे तो म्हणजे धुमाळ आणि त्याचबरोबर तिने ईश्वरीलासुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला असतो। तो सुद्धा एक मर्डरच आहे। अर्णवमुळे ईश्वरीचा जीव वाचलेला असतो आणि एवढं सगळं केल्यानंतर प्रेक्षकांनो, नियती तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देणार नाही का? आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये वल्लरीच्या पर्समध्ये असलेला उदयकांतचा फोन
हा तिने कपाटामध्ये लपून ठेवलेला असतो आणि तो फोन प्रेक्षकांनो मामांच्या हाती लागलेला असतो. आणि तो फोन हाती लागल्यानंतर इथे आता ईश्वरी त्याच वेळेला तिथे आलेली असते आणि तो मोबाईल इथे मामांनी ईश्वरीला दाखवलेला असतो की हा मोबाईल आमच्या कपाटामध्ये कसा, प्रत्येक वेळेला आमच्या कपाटामध्ये वेगवेगळे मोबाईल कसे काय येतात. आणि प्रेक्षकांनो आता उदयकांचा मोबाईल तर त्यांच्या हाती लागलेलाच असतो, प्लस अजून एक मोबाईल असतो जो मोबाईल वल्लरी गुन्हेगार लोकांसाठी वापरत असते. तो म्हणजे जेव्हा ती उदयकांतला फोन करत असते तेव्हा ती स्वतःच्या मोबाईलवरून नाही, त्या दुसऱ्या मोबाईलवरून फोन करत असते आणि त्याच्यावरून ती गुन्हे करत असते. तो मोबाईलसुद्धा मामांच्या हाती लागलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ही गोष्ट ईश्वरीपर्यंत पोचल्यानंतर ईश्वरी आता लगेच इन्व्हेस्टिगेशन सुरू करते, मोबाईल स्विच ऑन करते, सुरू करते. त्याच्यावरती असलेले आता वल्लरीचे फोन कॉल्स, त्याच्यावरती केलेले चॅटिंग, हे सगळे आता समोर आलेले असतात. मोबाईल उदयकांचा आहे ते समजलेलं असतं. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो वल्लरी गुन्हेगार आहे हे समजल्यानंतर इथे आता आजीने वल्लरीचं थोबाड फोडलेलं असतं, खूप थोबाड फोडलेलं असतं तिला खूप मारलेलं असतं. कारण तिचे गुन्हे काही साधेसुधे गुन्हे नाहीत. तिने इथे गुन्हे नाही केले, तिने तर क्राईम केलं आहे, खूप मोठं पाप केलं आहे तिने. म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी आणि मनातली भडास काढण्यासाठी तिने अगदी माणसांना ठार करून टाकलेला आहे. आणि इतक्या नीच पातळीला गेल्यानंतर, इतकी क्रूरता आल्यानंतर तो माणूस राहतच नाही, तो हैवान होतो. आणि हैवानाला घरामध्ये कोण ठेवणार. तेव्हा इथे आजी तर तिला घरातून हकलून देते. पण प्रेक्षकांनो मामांनी स्टँड घेत म्हणालेले असतात की तिला हकलून देण्यापेक्षा तिला जेलमध्ये पाठवा. अशी क्रूर बाई जर बाहेरसुद्धा जिवंत राहिली तर ती दुसरं कुठल्या निष्पाप लोकांना त्रास देईल, पुन्हा ते आपल्याला त्रास देईल. त्यामुळे अशा गुन्हेगार बाईला जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे असं मामांनी सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे सरकतात आपण आता सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो इथे आता उदयकांतला मारलेलं असतं, त्याची डेथ बॉडी ही आता गेलेली असते पोस्टमॉर्टमसाठी. आणि त्यानंतर अर्णवने जी सुसाईड नोट लिहिलेली असते त्याचा एक मोबाईलमध्ये फोटो काढून घेतलेला असतो आणि ती सुसाईड नोट फॉरेन्सिक लॅबला गेलेली असते. त्यानंतर इथे सर्वजण घरी येतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की याचा अर्थ 20 वर्षांपूर्वी तुझ्या आईला माझ्या बाबांना बदनाम केलं ते उदयकांतनेच. त्यानंतर माझ्या बाबांचा खून केला, माझ्या आईला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, ते सगळं उदयकांतने केलं हे त्याने कबूल केले. म्हणजे आता काय करणार, फक्त त्याला शिक्षा तर मिळाली, फक्त वाईट एका गोष्टीचं वाटते की मी त्याला माझ्या हाताने मारू शकलो नाही, माझ्या बाबांना दिलेलं प्रॉमिस मी पूर्ण करू शकलो नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते सर पण तुम्हाला हे सगळं अजीब वाटत नाही का. म्हणजे बघा ना, आता आपल्याला कळलं की उदयकांत गुन्हेगार आहे आणि लगेच त्याने सुसाईड केलं, हे थोडंसं विचित्र वाटत नाही आहे का तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते सर मला हेच म्हणायचं आहे की उदयकांतने स्वतः सुसाईड केलेलं नाही आहे, तर त्याला सुसाईड करायला कुणीतरी प्रवृत्त केले किंवा त्याला सुसाईड करायला लावले. म्हणजे आधी त्याला मारलं आणि मग त्याला तिथे लटकवलं असं मला वाटतंय. त्यामुळे या सगळ्याच्या मागे ती एक बाई आहे, जी बाई स्टार्टिंगपासून आहे. बाबांनी सुद्धा सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये एक बाई इन्वॉल्ड आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागे बाबा असू दे उदयकांत असू दे ह्या दोघांच्याही मागे ती बाई आहे आणि तिनेच हे खून केलेत. तेव्हा इथे वल्लरी म्हणते हिच्या मनातल्या शंका कधी जाणारच नाही वाटतं. आणि तेव्हा ही गोष्ट आता वल्लरीला कळते की ईश्वरीला संशय आलाय आणि ती सुसाईड नोट ते अक्षर आता सगळेजण ओळखतील म्हणून तिने लिहिलेल्या ज्या काही डायरीज असतात, तिच्या हिशोब वगैरे असतील, तिच्या फाईल्स असतील, सगळं ती जाळून टाकते. म्हणते जाऊ दे, हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, माझा जीव जास्त इम्पॉर्टंट आहे, तो जर वाचला तर बाकी हे सगळं मी परत लिहून काढेन. पण आता सध्या मला सगळं काही जाळून खाक करू दे, जेणेकरून माझ्या अक्षरातलं काहीच मिळणार नाही. नाहीतर सुसाईड नोटमधलं अक्षर आणि माझं अक्षर जर मॅच झालं ना तर मात्र माझं काही खरं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला संशय आलेला असतो मामीवरती. तेव्हा ती मामांना विचारते सुद्धा की मामा जेव्हा आपल्याला कळलं की उदयकांतचं लोकेशन सापडलं आहे तेव्हा तुम्ही, मी, अर्णव सर आणि शिर्के आपण सगळेजण गेलो आणि मामी हॉस्पिटलला गेल्या होत्या ना, मग मामी तिथे कशा काय आल्या.
तुम्ही कॉल केलात का मामींना? मामा म्हणतात नाही, मी तिला कशाला कॉल करू, मी नाही केला. मग ती अर्णवला विचारते. अर्णव म्हणतो मला कुठे वेळ होता कॉल करायला, मामी तिथे कशी आली? तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला हे संशयास्पद वाटत नाही का, मामी अचानक तिथे कशा आल्या? तेव्हा अर्णव म्हणतो नाही तू उगाच मामीवरती संशय घेतेस मिसिंदर, असं काही नाही आहे, तू झोप शांतपणे, उगाच आता तुला कुणावरतीही संशय येतोय. तेव्हा ईश्वरी शांतपणे झोपत नाही. ती म्हणते सर तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास नका ठेवू, पण तरीसुद्धा मला खात्री आहे या सगळ्याच्या मागे मामीच आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामीचं कारस्थान उघडं पाडायचं असं ईश्वरी म्हणते. त्यानंतर ईश्वरी म्हणते की जर मामी असतील तर आपण एक काम करूया, त्यांनी जर सुसाईड नोट लिहिली असेल ना तर त्यांचा अक्षर मॅच होते काय बघूया. तेव्हा ती काय करते, अर्णवला तो फोटो आपल्या मोबाईलला सेंड करायला सांगते. आणि दुसऱ्याच दिवशी काय म्हणते ती की मामी एक काम करता का, आपल्याला थोडा हिशेब करायचा आहे. तर ती म्हणते हिशेबाचं थोडं लिहिता का? तेव्हा लगेच ती म्हणते नाही नाही माझ्या हाताला लागले, मी नाही लिहू शकणार, तू लिही ना, काय सांगायचं आहे ते सांग, तू लिही, मी सांगते. तेव्हा ईश्वरी म्हणते अहो नाही, बरं सामानाची यादी करा, बाकीचं हिशेबाचं मी बघते. सामानाची आपल्याला जे काही वाणसामान लागतं दर महिन्याचं आपण जे भरतो, बरेच दिवस आता घरामध्ये जे काही घडतं आहे त्यामुळे भरता आलं नाही आहे, खूप साऱ्या गोष्टी संपल्यात, त्यामुळे आपण आता सामानाची यादी करूया, जरा करता का? वल्लरी म्हणते नाही नाही मी नाही करणार, सामानाची यादी तूच कर, मी नाही करणार, मला नाही लक्षात राहत काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे, मी नाही लिहिणार. तर अशा रीतीने वल्लरी आता लिहिण्यास पूर्णपणे नकार देते. ईश्वरीला कळत असतं की अच्छा म्हणजे आता अक्षर ओळखू येऊ नये म्हणून ही बाई लिहायला काहीच तयार नाही आहे. आणि वल्लरीचं जे बिहेवियर असतं ना पूर्णपणे चेंज झालेलं असतं, घाबरलेली असते ती. आणि त्यानंतर ईश्वरीचं लक्ष जातं तिच्या पायांकडे. तेव्हा तिच्या पायातले पैंजण ती बघते, तर एका पैंजणाचे 3 घुंगरू असतात आणि दुसऱ्या पैंजणाचे 3ही घुंगरू पडलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते मामी अहो तुमच्या पैंजणाचे घुंगरू कुठे गेले? ती म्हणते कुठे? ती म्हणते अगं पडले असतील. ती म्हणते हो पण कुठे पडले असतील? ती म्हणते आता मला काय माहिती, घुंगरू ते कुठेतरी चालताना पडले असतील, मी नाही एवढं लक्ष दिलं. तेव्हा ती म्हणते हो का? आणि तेव्हा तिला कळतं की ते घुंगरू तर मला सापडलेत, म्हणजे जर तिथे मामी आली होती आणि जर ते घुंगरू तिथे पडले असतील तर ते माझ्याकडेच आहेत, म्हणजे ती बाई मामीच आहे, हे आता तिला कन्फर्म वाटतच असतं. आता तिचा जो संशय असतो ना तो खात्रीत बदलत चाललेला असतो, कारण तिची एकदम बारीक नजर असते वल्लरीच्या हर एक मुमेंटवरती. आणि त्यानंतर इथे आता मामा कपाटामध्ये त्यांची फाईल शोधत असतात आणि त्यांची फाईल शोधता शोधता त्यांना एक मोबाईल सापडतो. तेव्हा मामा म्हणतात वल्लरीच्या कपाटामध्ये, म्हणजे आमच्या कपाटामध्ये हा मोबाईल काय करतोय? हा तर वल्लरीचा फोन नाही आहे. पण प्रेक्षकांनो तो वल्लरीचा नाही, तो उदयकांतचा फोन असतो, जो वल्लरीने कपाटामध्ये एका आतल्या बाजूला लपून ठेवलेला असतो. त्यानंतर त्यांना अजून एक मोबाईल सापडतो आणि हा मोबाईल वल्लरीचा दुसरा फोन असतो, ज्याच्यावरून ती क्राईम फोन करत असते. क्राईम फोन म्हणजे प्रेक्षकांनो इथे आता जेव्हा वल्लरी उदयकांतला फोन करत असते ना तेव्हा ती स्वतःच्या मोबाईलवरून फोन करत नसते, तिच्याकडे एक दुसरा मोबाईल आहे, ती त्याच्यावरून फोन करत असते आणि तो मोबाईल नंबर कुणाकडेच नसतो. तो मोबाईल नंबर फक्त ती क्राईम करण्यासाठी वापरत असते आणि तो मोबाईल नंबर आणि तो फोन हा वल्लरीचा दुसरा फोन असतो. तेव्हा मामांना ह्या गोष्टी जरा संशयास्पद वाटतात आणि तेव्हाच तिथे ईश्वरी येते आणि म्हणते मामा अहो तुम्ही चहा करायला सांगितला होता ना, गरमागरम आल्याचा चहा केला तुमच्यासाठी, घ्या बरं मामा. तेव्हा मामा म्हणतात की ईश्वरी अगं हे बघ ना वल्लरीच्या कपाटामध्ये 2-2 मोबाईल काय करतायत? तेव्हा ईश्वरी म्हणते मामा हा मोबाईल बघा थोडा फुटलाय बिटलाय, तुम्हाला काय वाटतं हा मोबाईल कुणाचा असेल? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते उदयकांतचा तर नसेल ना? मामा म्हणतात हे उदयकांतचा मोबाईल आमच्या कपाटामध्ये काय करेल? ती म्हणते बघूया चला. आणि मग ती मोबाईल आहे ना चार्जिंगला लावते, फोन स्विच ऑन करते आणि स्विच ऑन केल्या केल्या प्रेक्षकांनो त्या मोबाईलवरती आता बघितलं जातं तर उदयकांतचा फोटो असतो. त्यानंतर कॉल लिस्टमध्ये बघितल्यानंतर वल्लरीचे हवे तेवढे कॉल असतात, वल्लरीचेच कॉल असतात. व्हॉट्सॲपमध्ये बघितल्यानंतर चॅटिंगमध्ये वल्लरीच वल्लरी. त्यामुळे प्रेक्षकांनो तो मोबाईल उदयकांतचा आहे आणि वल्लरी त्याला फोन करत होती, त्या दोघांचं कनेक्शन आहे ही गोष्ट ईश्वरीला समजलेली असते, मामांना समजलेली असते. आणि तेव्हा आता वल्लरी घरी आल्यानंतर
ही गोष्ट ईश्वरीने सगळ्यांना सांगितलेली असते. अगदी अर्णव, आजी, अंजली सगळ्यांना सांगितलेली असते. आणि जेव्हा इथे आता वल्लरी येते तेव्हा आजी वल्लरीच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते, उदयकांचा मोबाईल तुझ्या कपाटामध्ये काय करतोय? त्याच्या मोबाईलमध्ये असलेले तुझे कॉल रेकॉर्ड्स काय करताय? तुझा मोबाईल नंबर त्याच्या मोबाईलवरती इतक्या वेळा का दिसतोय? तुझा आणि त्याचा काय संबंध? तेव्हा अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीचं कारस्थान घरातल्यांच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे वल्लरी आता खोटं बोलायचं नाही असं म्हणत इथे आजी तिला हाताला धरून घरातून हाकलून देते. तेव्हा मामा म्हणतात की नाही, हीच ती बाई आहे जिने 20 वर्षांपासून आपल्या घराला उद्ध्वस्त केले, नासवले. ती क्रिमिनल माइंडेड आहे. त्यामुळे ह्या साध्या भोळ्या दिसणाऱ्या बाईला आपण घराबाहेर काढू शकत नाही. आपण तिला जेलमध्ये टाकूया. कारण जर हिला घरातून बाहेर काढलं ती पुन्हा कुणाला तरी त्रास देईल, पुन्हा कुणाचा तरी खून करेल. आणि म्हणूनच आता या बाईला आपण जेलमध्ये टाकायचं असं मामांनी सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता मोबाईल सापडल्यानंतर स्वतः काही लिहित नाही आहे याचा अर्थ ती सुसाईड नोट वल्लरीनेच लिहिले हे सुद्धा ईश्वरीने आता बरेचसे पुरावे दिलेले असतात. ते पैंजणाचे जे घुंगरू असतात ते तिने दाखवलेले असतात. ते मामीच्या घुंगरांबरोबर मॅच झालेले असतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आता ती दाखवते, पुरावे देते. आणि त्यामुळे वल्लरी ही गुन्हेगार आहे, कारस्थानी आहे, खुनी आहे हे समोर आल्यानंतर वल्लरीची रवानगी सगळ्यांनी मिळून आता तिला चांगलं थोबडवून जेलमध्ये केलेली असते.